जाऊया पुढच्या एका राजकीय बातमीकडे। राहुरी इथल्या शिवसेना ठाकरेंचे पदाधिकारी मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आता दाखल झालेत। राहुरी पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात त्यांची उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी रावसाहेब खेवरे राहुरी पोटनिवडणुकीसाठी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे पक्ष देखील या जागेसाठी इच्छुक आहेत। उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे। तर बारामतीतली निवडणूक पोटनिवडणूक ही बिनविरोध होण्यासाठी बाकीच्या दोन पक्षाशी साहेब आता आज बोलून घेणार आहे आणि उद्या ही उमेदवारी फायनल करणार आहे। मी निवडणूक लढायला इच्छुक आहे, कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे। अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे, त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचं आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे। खेवरे साहेब, या आधी तुम्ही बाळासाहेब थोरात यांची सुद्धा भेट घेतली, हो, नेमकं काय चर्चा झाली आणि ते म्हटले होते की ते उद्धव ठाकरेंशी बोलते, तुम्ही काय बोलला होता थोरातांना? मी त्यांना सांगितलं होतं की मी तिथं चांगला उमेदवार आहे आणि माझ्यापेक्षा चांगला उमेदवार असेल तर तुम्ही देऊ शकता, परंतु त्यांना माहिती आहे की मी चांगला उमेदवार आहे, म्हणून आज सकाळी त्यांनी मला सिग्नल दिला की तू लढू शकतो। तुम्हाला थोरातांनी म्हटले का तुम्ही? हो, माझा फोन झाला ना त्यांच्याशी आजच झाला का? आज। हो, जे लढा म्हणाले नाही ते म्हणलं तर साहेबांशी भेटा आणि साहेब वरच्या लोकांशी चर्चा करतील, म्हणजे पवार साहेबाशी करतील, ते सपकाळ साहेबाशी करतील आणि निर्णय घेतील। तत्पुरे देखील दुसरीकडे त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, असं देखील सूत्रांकडून समजतंय की काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। नाही, आता काय झालं, वेळ थोडी निघून गेलेली आहे, आता 2च दिवस बाकी आहे आपल्याकडे, 5 आणि 6। आता कधी होणार आहे सगळ्या गोष्टी? मी जसं गेले 15 दिवस या सगळ्या संपर्कात आहे सगळ्यांच्या की मला उमेदवारी करायची। मी 15 दिवसापूर्वी साहेबांना भेटून गेलेलो की मला उमेदवारी करायची म्हणून।